एक बॅग तर आयरी आणली वाटते बा यानं, एक नाही वाजलं तर बापा बापा बाबा. नाही तर बा आतापर्यंत 3 खेप तंबाखू काढला असता आणि 2 खेप पाणी प्यायला गेले असते. बरं आहे जाऊ द्या. नाही का आपलं तर होऊन राहिलं का नाही. हो कमीत कमी 2 बॅगा तर पाडतेच आज नाही का. हो जमा होईन तर होईन म्हणा, पण 100% 2 बॅगा कव्हर करते ते. हो तसे मजूर तर येतेच म्हणा, टेन्शनचं कामच नाही. चला आता चहा घे पाजा लागन, अजून एक द्यायचा दम जरासा. हो अजून पुरते मग. अरे चला रे चला म्हणलं चहा घ्याले, चला चला. अरे त्याच्या पा म्हणलं शिवलाल भाऊ आहे पाखराला पाणी घेऊन आलेत म्हणलं आता हे. हो 2 वाजता जेवा लागते माणसाले, आता चहा घेऊन 9 वाजतापासून जाऊन बसेल आहे. अरे हो हो आलो आलो, चला शिवलाल भाऊ चला बबनराव. शिवलाल काय का पाय बरं काय एक बॅग तर पाळली वाटते का तुम्ही. पाय बरं आता 2 बॅगा जर झाल्या तर 7,000 रुपये का 1,000 रुपये रोज पडून राहिला असतं तुम्हाला. 1,000 रुपये दिसते तुम्हाला, काम नाही दिसत का. हो कास्तकाराला तर वाटते जसं काय काय फुकटाचेच पैसे आहे का. पुरा बकाळ गेला म्हणलं बकाळ. 9 वाजता म्हणून चालू 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 या खाली नाही ठेवला म्हणलं. मग पातीवर पात राहायच्या काय 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 सोपं आहे का ते. मग पाना करून मग समजतं का घाम गई तिथं. झाल्या का 2 बॅगा अजून पुरं जमा करायला लागते ते. जमा करण्यात किती कवटे जमा करा, गंजी लावा काय काय. 6 वाजता 6 2 बॅगाले 1,000 रुपये रोज पडला म्हणते. ते तर आहेच म्हणा, काम केलं तर दाम भेटतेच ना रे बा. मेहनतीचं फळ भेटत असते का नाही. आता समजा एक बॅग झाली तुमची, अजून एक बॅग तुम्ही सांगताच का नाही अजून. अरे हो ना, आता 1 वाजून राहिला ना, मग 1 वाजे लोक एक बॅग झाली. हो लसले आता 3 3:30 वाजेपर्यंत दुसरी बॅग होईल. मग जमा नाही करलात कामाले, मग काही बोलता राहायच्या. आणि आता जेवणही करावं लागेल आता 1:30 वाजता. तुम्ही चहा घेऊन आले आता 1 वाजता. इतका टाइम असते याचा. एक काम नाही ना, काय करतात लक्ष्मण हे ते. आम्ही घरी गेलो तिथे ताडपत्रीवाला मला चाल बाई घेऊन घे कुठं दणका दिला तर बसतं का. मग ती घेतला आता, मग ताडपत्री घेतली म्हणजे टेन्शनचं काम नाही राहिलं आता माणसाले. मग आता घरी गेल्यावर घरची कामं ते झाले. आता शेवटी म्हटलं आता चला चहा घ्या निघा आता, नाही तर मग जेवण व्हायचे तुमचे. जाऊ दे तिकडे काळा कप काळा येते ते बाबा तोपर्यंत. चला घ्या काळा म्हणलं ते कप हे ते काळा थैलीतलं ब्रेड आणली का काय. बिस्किट बिस्किट पाहिजे हे पाहिजे नाही का. हो काजू आणत होतो ना. अरे कायचे राजा बिस्किट आणि ते. मग अरे सरपंच वावरात आहे काय आणतं, नाही तर आणला असता पुळा. पण मी काय म्हणतो शिवलाल, ते आपलं धारणीचं जे मजूर आहे ते काय येणार होतं कुठपर्यंत आहे म्हणते. काय लावला फोन घेऊन काही काही आता पता कुठपर्यंत आले काय आले अचलपूर हे ते जवळपास काही आहे ना. हो आम्ही आमच्या कामात गुंग आता. हो एक फोन लावायला टाइम नाही. मग सगळे फोन बंद करायला लावले सगळे येले. नाही तर हे बा याचा फोन त्याचा फोन मला बंद करे बा. सगळे फोन बंद केले. आता बा काम पडलं तर लावायचा. नसते कामं राहायला जाग्यावर निरा फोनावर फोन. मग उदळ म्हणल्यावर पुरलं तर पाहिजे. रोजा नसलं काही नाही. हो तर आता ते कुठं असतील ते पाहतील ते 3 वाजे लोक येतीलच. म्हणजे पाय उदळ म्हणलं की आता फोनही बंद. हो ते तर आहेच म्हणा, पण आता तरी फोन लावून पाहिलाच होता कुठं काय बा काय म्हणजे. आजच्या आज आपलं कसं क्लिअर झालं असतं, मशीन सांगायला मोकळा झाला असता म्हणून. म्हणजे 3 वाजताही जरी आले ती तर आपल्याला 4 वाजता त्याला सुरू करून देऊ ना. 7 वाजे लोक त्याला काय धुवा उडत येते. तुम्ही आजच क्लिअर करून टाकलं आपलं. 5-6 बॅग आहेत 5 एकर जाय तिकडे. मग आता होईनच ना. काय चाललं पाहून चाललं कुठं वावर तुमचं का पाणी येऊन राहिलं आता. झालं ना गेलं ना ते जरा कमी आहे ना. कुठं वातावरण राहिलं. द्या आता काळा चहाचा काळा आम्ही आवाज देतो बाहेर गेल्या. काळा ते लवकर येते ते मजूर काळजी नका करत जाऊ. अरे बाबा चला बाय हो चला चहा घ्या म्हणलं. शांतराम चहा आणला म्हणते. या दम घ्या जरा 5 मिनिटं बस. या लवकर पटकन आपल्याला बसा लागते बरं पातीवर. 2 बॅगा पडल्या पाहिजे. चला या लवकर. हो आलो हो चला बाय हो चला चला. अरे का बाबा काय म्हणलं हे. हो बाबा पट्टी गिट्टी टाकून हे काय टाकी की काय आणलं हे इथे. काय ते थैली गेलीत काय म्हणलं. आला का तू. बरं झालं आला राजा. हो ना मी तेच तर म्हणलं आता कुठं गेला मारती. हो बरं झालं तर मी काय म्हणतो हे चिवडा गिवडा आहे जरासा. मजूर येऊन राहिलं ना आपलं धारणीचं 14-15 मजूर आपल्या वावरात येऊन राहिलं. आपल्याकडं 4 एकरात आहे. आता 70 मजूर येऊन राहिलं. 5 जणांची वावर आहे. तर आता शांतारामचं सुरू केलं समजा धीरे धीरे घरचे ते शिवलालची इच्छेन ते. तर म्हटलं आपलं कसं आता 3 वाजता मजूर आल्यावर इथं त्याला जेव्हा खावायचे आता पहिले आल्यावर जेवतील ना ते. तर मग कसं इथं जेवण खावणं करतील काम सुरू होऊन जाईल. म्हणून बसलो इथं पट्टी गिट्टी टाकून. त्याला आज रातभर इथं राहावं लागते ना आपल्या खोपडीत या. तेच म्हणलं पाहिले आलं ते लाईने पाटानं फोन केला होता. हो त्याचे तर 4 बॅगा पाडले बाबा. 25-30 मजूर दिसलं मला तिथं. पण आपल्या वरात काय तालतोला पाहून या म्हणलं तर इकडे आलो. आता उद्या तर त्याचं आता सोयाबीन काढणं आहे. बापरे म्हणजे मशीनही लागू राहिली का त्याची. आता उद्या लागते म्हणजे मशीन. उद्या सकाळी आता पोट्टी गिट्टी त्यांनी जमा केल्या ना लाईने पाटला ना. तर आता ते उद्या सकाळी समजा 7 वाजता मशीन सुरू होते त्याची. तर आपल्याला म्हणे बा ट्रॅक्टर तुमचं कसं माल ओळासाठी घरापर्यंत नेण्यासाठी येतो म्हणे. मला हो बा ठीक आहे. मला पहिले पाहू दे म्हणलं मा घरचं काय तालतोल तर ते मजूर येणार आहे म्हणून आलो तुम्ही. बा काहीच टेन्शन नाही. मी तर म्हणतोय बा तुम्ही काय करता आता किती वाजले 2 वाजले का नाही. तुम्ही फाट्यावर जाऊन बसा. हो बहुतेक मजूर येण्यात आहे आता. शिवलालनं फोन केला तेव्हा ते म्हणे सकाळी समजा 9 वाजता फोन केला त्यानं. तर ते 3 वाजता टच होणार आहे म्हणे. हो तर म्हणलं ते काय व्हायचं त्या रामपूर फाट्याहून पुढे सटकते तर चालले जायचे. तर म्हणलं तुम्ही तिथं थांबा आणि सटकन आपल्या वावरात मजूर घेऊन या फटकन. बसले तर काय 70च्या 70 आपल्याच वावरात बसून देऊ. जाय तिकडे. नाही ना बाबा तसं होते का ते. मग शिवलाला फोन करते ना ते आलो म्हणून. असं थोडं जाणार आहे का ते पुढे जाणार आहे. मग आता काय ॲडव्हान्स घेतला म्हणजे नाही ना. आता तेवढं तर द्यास लागतं ना रे. कोणते मजूर आले आपल्या गावात का घेत नाही का. 4,000 रुपये दिले आपण 4 एकराची समजा. आपल्या तर बॅगा 5-6 बॅगा आहेत. तर मारते मी काय म्हणतो तू गाडी घेऊन जाय बरं फाट्यावर. हो म्हणजे बरं राहते.
पुन्हा ॲडव्हान्स द्यायचा नाही ना पहिले, वावरात मजूर आल्यावर मग द्यायचं असतं ते मुकरदमाले. शिवल्याच्या हाती काय दिले तुम्ही पैसे गिशे बसले आपले काही बी करता नसतात आपल्या कसा. तर आता आहे बा आम्ही मग कुठं फाट्यावर जाऊ का आता, तिथं जाऊन मग फोन करू आले की मजूर नाही का. हो ना, मग तू फोन तर कर फक्त आले की. हो मग मी सांगतो तुला काय करायचं तर. शिवलाले मग तो 70च्या 70 याच्यातच बसून आजच्या आज मोकळे कर एक वावर. आपलं पहिले काढून घेणं महत्वाचं, बाकीच्याच होय ना काही बी आपल्या घाटात लागते. जा लवकर तुम्ही पटकन ते मजूर आलं का पहा फक्त आता, आणि आलं की फोन करा आम्हाला, पहिले आम्हाला करा. चल मग म्हणू आपण आता फाट्यावर थांबू. हो म्हणजे कसं मग आपल्याला समजते आले की. आता 3 वाजता टच होणारच आहे म्हणजे तिथं. चला थांबू नका, घ्यायला का नाही का अजून. 3-4 पाता आहेत, एक पात काढून टाकू मग जेवायला बसू. 3 वाजले चालते जेवायले, जेवल्यावर काम नाही होत मग फक्त आपल्याला कसं गंजुले उचलाच काम ठेवू आपण. चला आता हो 2 बॅगा कव्हर करणं आहे आपल्याला. बसू दे शिवले बा, थंडगार झालं रे, बसू दे. 1.5 बॅग झाली म्हणा बा, बस झाला आता. मग आता अजून कवटी उचल नाही ना, राहू दे म्हणा दिले. अरे काय माणूस आहे राजा, का कंबर कमावतो बा 1000 रुपयासाठी. 700-750 पडते आपल्याला, बस झाला. मग काय 1.5 बॅगीचं सोंगू आज आणि तेवढंच आपलं जमा करू. मग मरतं का का पुरं कमळलं गेलं ना माया. मग काय उभं नाही रावल्या जवळ सारखं मले लवले का लवलो म्हणजे. अरे तुम्ही अशा ना पहिल्या दिवशी वाटते माणसाले, मग काहीच नाही हो तुम्हाला सांगतो. पहिल्याच दिवशी माणसाची कंबर दुखते, उद्यापासून सारखे होते माणूस. मग टेन्शन नका घेऊ तुम्ही, 2 बॅगा काढायच्याच आपल्याला. नाही ना लुक करून राहिला माहिनीरा. हो ना एवढे मोठे अजून गंजुले उचलणं. हो नाही म्हणलं तिकडे बायको बोंबलते. हे बा राहू दे आता, 1.5 बॅगीत झालं. 500-700 रुपये रोज कवर झाला, बस झाला. आबीत करा आता. मरता का जीव घेता का. जाऊ दे आता जेवण करून घेऊ. ते शांतारामला आवाज दे, हो पाणी गिनी आण म्हणा बा. काय जीव घेता का म्हणा. राहू देता का मग ते बाई आला ना शांत्या मागत असते ते सर्व पडला. अरे शांताराम भाऊ, अरे इकडे आण लवकर. का खाऊन थांबले म्हणलं, घ्या ना तेवढी पात करून टाका ते 2 बॅगीचं तर करा. काय जीव घेता का. थांबा ना आता, जेवण घेऊन काही करणं लागेल का आम्हाला. काय मशिनरी आहो का आम्ही. मग आता आम्हाला करायचं आहे जेवण. हो आता करतो जेवण, नंतर हे आम्हाला गंजुले उचलणं आहे. तर तुम्ही तिकडे ते जागा करा त्या गंजीसाठी, आणि ते तळवं गिडवं टाकून ठेवा. आणि आमच्यासाठी तिथं 2 भरणे पहिले पाणी आणून द्या. बाबा झालं वाटते हायपत खाल्ली का. 1.5 बॅगीत नाही काय माणसं आले का, 7 माणसं 1.5 बॅग नाही का. 2 बॅगा तर काढा कमीत कमी. तुम्हाला काय म्हणाले हो, पाना करून एखादा तास पाना सांगून कशी कंबर जाते तर. येते ना आता मजूर तिकडचं धारणीचं वाजून राहिलं 3. आता थांबा ना, गडबड काय करता मग करून घ्या ना किती आहे तर. हे 1.5 बॅगीचं बस झालं आम्हाला आता. जेवण करतो आम्ही, तुम्ही ते तळवं गिडवं टाका पाणी आणून द्या लवकर. बरं ठीक आहे मग, हो तसं करतो, तळवं टाकून देतो, पाणी आणून देतो तुम्हाला. हो करा जेवण करा मग जा. फाऱ्यागिरी आणल्या का घरून, फाऱ्यागिऱ्या देता आम्हाला. हो 1-1 कवटा काही नाही आम्ही ते जवळच करतो आम्ही गंजी. 2-3 गंज्या करू का, 2-3 गंजे. ए बा 2-3 नाही, एकच गंजी करा ते. ट्रॅक्टरवाला मग इथं तिथं येत नाही मग ते. इथं तळवा लावा तिथं तळवा लावा, एकाच जागी करा ते. मी करतो तिथं. हो ऐदीपणा नका करू. हो ना, पण आम्हाला जवळ पडलं पाहिजे ना, का आमचा जीव घेता का मग. घ्या ते बरोबर. हो पहिले तळव करा तुम्ही, करा ते पाणी आणा पहिले. जीव द्या आम्हाला, मरणाची भूक लागली. चला चला तिकडे द्या बायला द्या. चला म्हणलं, चला जेवण करून घेऊ पहिले, नंतर मग आपल्याला ते जमा करायला लागते. चला जेवण करून घेऊ. चला आता इथे हो काय आलं भाऊ, काय काही पता आता, काही फोन नाही कसं काय म्हणलं. हे काही अजून तर समजायला मार्ग नाही बा. बसलो आपण आता, खोपडी केली, सगळं केलं, पाण्याची व्यवस्था केली. काय हाय कुठं काय काही अंदाज नाही आपल्याला. काही एखादा फोन लावून पाहा ना त्याला शिवलेले. काय म्हणा कुठं आहे काय आहे काही नाही तर काही फायदा नाही ना. फोन लावून नाही पाहिजे का मग काय, फोन स्विच ऑफ करायला आहे त्यानं. मग काय हो ना, तिकडे मजूर यायचं बी, लोकांच्या वारात बसायचं बी, लोक लक्षात रे आपल्या गावातले. मग काय ते आता मुंगशीराम भाऊ झालं, हे झालं, कंदिल्या काही भस्कन त्याच्या वारात बसून नेम नाही. आपण बसायचं वाट पाहिजे तिकडे. मजूर आलंय असं काय सांगता येते. शांताराम भाऊ फोन लावा तुम्ही. मग म्हणा कुठं काय म्हणा, त्याच्या वारात आलं असं तर समजते. मग आपली इथे खोपली गिपली काय काय आपलं लक्ष येऊन भाऊ काय म्हणलं. काही नाही, जवळ लोक येऊन राहिले तर आता काय आता सोयाबीन सोंगाले. हो काय करा म्हणलं बा, व्यवस्था करा. हो काही नाही हो चालू आहे आता, ते वाट पाहिजे चालू आहे आमची. येऊ राहिले तिकडे. बोला घ्या ते मालतीच्या वालात बी येऊ लागले ते. नाही हो ना, मालती दिसला पाहता जातानी. हो गावी घेऊन चाललो म्हणे फाट्यावर. हो भाने म्हणे बा मले. आम्ही दादा ते गायला गेलो म्हणजे काय साठी फाट्यावर गायले म्हणलं. मधुल येऊ लागलं म्हणे बा, मधुल. हो तिथं थांबतो म्हणे आम्ही. हो तिथून मग मधुल घेऊन या लागते म्हणे. होतं म्हणे बा. पाय भाऊ हाय म्या काय म्हणलं, हाय मारते पाय म्हणलं. मला माहिती आहे ना कला करायचं नाही. झुटके कंपनीचे आहे का नाही, हे मुंगशीराम झुटके झाला. हे यायचं घरा नसतं साहेबीच्या छत्र घरा नाही ते. आणि कणीर बुडेल ते सगळं असते ते. दोस्ताना दुर्या मर्याचा 100% आहे बा. पुराच्या मजूर लांब होती ते. हो त्याच्यावर मी सांगतो ना 4 एकर आज काढते ती. हो आता आहे बा आपल्याला काय करावं लागं, लवकर शिवल्याला जाऊन भेटायला लागत ते वावरात नाही. ते फोन नाही उचलू राहिले का. शांतारामला फोन लावा बरं, काय म्हणा पोझिशन कुठं आहे म्हणा ते मजूर. फोन लावल्यापेक्षा त्याच्या वावरातच जाऊन आपण तिथंच झोले आवाज देऊ, चालले जाऊ मग तिकडे. मजूर आला का नाही ते समजते. चला तसं करा. मी काय म्हणतो नाही लागते भाऊ, आपलं धुरा चालू का म्हणलं, खाटानं धुऱ्यानं चालू का म्हणलं. आता यायची पडली आमची आम्हाला पडली. अरे थांबा ना, सोयाबीन सोंग व्हायचं आहे ना. तुम्ही ढोरावाले काय गडबड नका करू सध्या. मग काय सध्या 2 दिवस इकडे उभी नको तू, तिकडे चालते. ते लाईनी पडला वार होत आला तिकडे जा, इकडे नको येऊ. हो ना धुल्यानं म्हणलं, धुल्यानं फक्त. नाही ना सध्या नको आणू ना. सर हे नको करू, गुन्हे नको करू. मग आमच्या मागे ते मजुराचे ताप पण तुम्ही लावसान म्हणता हानरे. सध्या आणूच नको, थांब जरा गडबड नको करू. आता तर म्हणतात तसं. बरं ठीक आहे मग, तिकडे नेतो मग. उद्या पलवा आणि मग पलवा. हो ठीक आहे. अरे बा चल म्हणलं, इथं बसण्यात काही अर्थ नाही. आता शांतारामच्या वावरात चला, तिथं पाहू आता काय चल. आपण आता इथं व्यवस्था करायची काय. आता आपल्या खोपडीत किती सामान आहे, टीव्ही आहे, गॅस आहे, सामान आहे, अलमारी आहे. मग सर इतकं इनर करतील ते लेकरं. मग किती कुची नसते माहित असते का तुम्हाला. कुठचे लेकरं कसे आहे काय आहे तर
जरा धिंगाणा धिंगाणा करतील ते, मग आपल्याला बसा ते खोली आवडत. मग तिकडे ते व्यवस्था तिकडे करता तुम्ही. इथं आता फक्त बाहेरच्या बाहेर काही वांधा नाही. मी खोलीला कुलूप लावून घेतोय आता. सांगू राहील तुम्हाला. काय आता एक दिवसात का खाते का ते सामान, काय नेते का? रातभर राय नाही द्यायचं. उद्या तर आपलं 2 वाजेपर्यंत सोंगून मोकळे करते. हायच किती आपलं 2 एक झालं तर संध्याकाळीच होते आपलं. राहायचं कामही नाही पडत त्याईले. मग आले की 3 वाजता आता झालं की बस सुरुवात होती द्यायची. आले की मजूर आला की 3 वाजता येते, 2 वाजता येते. काही आला अजून मजुराचा पत्ता तरी आहे का? मग फोन नाही फान नाही. मला तर वाटते तिकडे येऊन बसले असेल मजूर. तुम्हाला माहिती नाही बसली तर तुम्ही वाट पाहत त्याची. बरोबर आहे बा, लारे जायचं 100% बरोबर आहे. अरे बा दिवस भाऊ, तुम्हाला काही कल्पना आहे का नाही काही मजुराची? काय झालं, आले का लक्षण भाऊ? काय आलं का मजूर? कुठपर्यंत आहे म्हणते, काही लागला पता? मग तेच तर म्हणलं, आपल्याला काही आता पता नाही. तिकडे मजूर बसा नाही, त्या धुटकीच्या वावरात मारते म्हणते, फाट्यावर गेलाय म्हणते. मग काय तर ते घेऊन येईन इकडे, त्याच्या वावरात बसून दी. बसला आपण इकडे वाट पाहत आपल्याला खोपड्यापाशी. चला म्हणलं ते शांताराम भाऊच्या वावरात मी ते शिवल्याला भेटू. त्याला फोन बंद करून ठेवला. काय बोलून राहिला? मारते कुठं फाट्यावर गेला का? त्याला का माहित झालं का आलं का मजूर? त्याला माहित झालं का म्हणलं? मग आता येरीच गेला असं का ते? मग त्याला माहित झालं असं म्हणून तिथं फाट्यावर गेलं ते. 100% पुरं मजूर ते वावरात लांब होते. आपण बसलो इकडे झामझाम करत. पाहा याच्यातही मतलबपणा करतात लोक. आहे आता 14 मजूर सगळ्या जवारात पाठवतो म्हणे ना आता शिवले. हे मारतेला काय गरज जायची तिकडे? हे लगायचं अगौस आहे जरासं. चल बरं लवकर, चल त्या शांतारामच्या वावरात जाऊ. ते शिवलेला म्हणून काय गडबडे. तेच म्हणलं ना, लोक आहे लोकांची काही कदर नाही आजकाल. आपलं झालं जाय तिकडे, मला तिकडे बाकीचे. म्हणून म्हणलं चला लवकर ते शिवलेला म्हणा काय बाबा मजूर चालू वाटते म्हणा. चला मी त्याला हे सांगून राहिलं मगापासून, तुम्ही बसा इथे जांभळा दे. तिकडे ते मजुरी बी कामाला लागतील आणि बसता. मग लोकांना मतलब येत ना, हुशार आहेत ना आपल्या गावातली. जा लवकर लवकर पा काय आहे तर. ते काय डबे गिब्याचं काय मजुराचं कोणाची इकडे आपल्या इकडे आहे का कोणाची इकडे? म्हणलं आता सांगितलं मी यायले स्वयंपाक काही करत नाही. तुम्ही म्हणलंय बा तुम्ही गेलं तर आम्हाला द्यायला लागेल म्हणलं. माझ्या होत नाही सांगून राहील तुम्हाला. जेवणाचं ते शिवलाल बोले म्हणा, ते काय द्यायचं त्याला करायला म्हणा त्या मजुरायले. नाही ते कोण करणार आहे? ते आपल्याला थोडं करावं लागते. ते आपल्या इकडे काही नाही. 3500 रुपये आपल्याला देणार नगदी नगदी. फक्त राहायची व्यवस्था करणार आहे रात्रभर समजा. उद्या मोकळ. मग काय त्याचं काही नाही टेन्शन. चला देतात बोल लवकर, चला लवकर चला. पा म्हणलं काय कवटी जमा करणं सुरू झाली यायची तर. मग काय 1-1.5 बॅग तर सोंगली वाटते बाई ना. मग शांताराम भाऊ मस्त जमलं आहे ना. पहिलेच मजूर घेतलं बसून हे. आपण बसलो वाट पाहते धारणीची आजी ना काही येते काय येते. ते आला आता कशा आता त्याला विचारला ते शिवल्या कुठे गेलं? ते काय ते कमळसारखं करून राहिला. मग काय तर ते काय कवटे बांधून देऊन राहिला ते. मग ते तिकडे आहे, ते बाया आहे तिकडे. आम्ही तर त्याचं काही करणार नाही का? हो ना, कमर धरून नाही वाटते तिथं. जाऊ दे हे कशा आला तर. अरे कशा इकडे हे आले वाटते आता नाही का? हो यायला घे बा. हो यायला काही चेन नाही. हो हे मजूर येईपर्यंत चला बघून राहा. चला म्हणलं काय कवटे होय राजा, डोकं दुखून राहिलं. चला बोला म्हणलं लक्ष्मण बोला. घ्या ना दम टाकता का आता? घ्या अशीच पाहिजे तुम्हाला. अरे काय काशीनाथ काय म्हणलं मजुराचं काय झालं म्हणलं? शिवलाल बोल काही एखादा फोन घेऊन म्हणा उचलत जाणं म्हणा. फोनही बंद करून ठेवला त्यानं. ते मजुराचा काय पता आहे आता नाही. 3:30 वाजून राहिला ना. कुठं आहेत ते मजूर? आता का मजुरावर ध्यान ठेवला का आम्ही? आमच्या इकडे सोंगू का तिकडे ते मजुरावर ध्यान ठेवू? ते शिवलाल भोले विचारून भेटा द्यायले. मग हाय कवटे जमा करू द्या. एवढी बॅग झाली पाहिजे आमच्या भावा. मग कमी 5-7 तर पडला पाहिजे. हो ना, पण आम्ही इकडे 8 वाजता बसलो ना. ते 3 वाजता येते करता ते मारते म्हणलं. ते फाट्यावर जाऊन बसला. माहित तरी आहे का तुम्हाला? ते मजूर त्याच्या वावरात तरी बसला असं तरी माहित होते का? मग ते शिवलाला तरी माहित आहे का? ते फोन काही येईन त्याचा ते माणूस फोन लावून राहिला असं. हे बिचारा इकडे फोन बंद करून ठेवलाय. मग त्याला भेटा ना तुम्ही. त्याला विचारा काय तर गाव देते सांगा बा तुम्ही. त्यालाच भेटा लागेल ना. मग काय त्यानंच पाठवलं मारतेला मला तर वाटते. चला बरं काय आहे त्याची गडबड. पण आपल्याला तिघाला देते वाटते ते बिलकुल. हे बा झाल देते ते. इकडे हे 7 जण तिकडे ते बाकीचे देते वाटते 70 तिकडेच बसून. चल बरं तिथं ते. हो चला. तुमचं काय नवस आहे बाबा? हे लोट उचलून द्या म्हणलं मला. का निरा बसल्या नव्हत असते का? बांधा लागते ते उचलून द्या लागते. धरू लागा म्हणलं हे. भिंत काय ते बा आहे ते 2 येऊन राहिले अजून. बरोबर देतो. मग काय जरासा दम नाही पडू देत. मी आणलं जाय लोकला काय दम पडते का? कळलं का? न्यायला पुरते पण इथं हे कवटे बांधून नाही द्यायला पुरं. देतो हात लावतो. त्याला जमलं. ते दोघीजणी आता गोष्टी करू राहिल्या वाटते नाही का? हो जाऊ दे तेवढंच आराम आपल्याला. हो मी आता म्हणलं बस आता मेला जीवानं. हो चला आता तोपर्यंत एक लोट बांधून ठेवा आणि जरासं थांबा. सांगा आता हे आलेच का? काय करा बा दम नाही आता. हो हे काय म्हणते काय सांगा आता मजुराचं. मजूर आलं का नाही म्हणा. मग किती वाजले मला तर काही ध्यानही नाही. काय भानावर रागा नाही म्हणलं. काय किती वाजून राहिले पाहिलं का? मजूर काही येऊन राहिले ते भानावर म्हणजे काय झालं काय म्हणलं? किती वाजले आता? 3:30च्या वर होऊन राहिला ना काटा. तरी अजून मजुराचा पता आहे का नाही काही माहित आहे का नाही म्हणलं. फोन बंद करून ठेवता राहायचे. ते कुठं गेला असेल काय गेला असेल ते मजूरवाल्याला माहित आहे का आपलं गाव? त्या मुकरदमाला ते एजंटले तुमच्या हो ना लावला होता त्याला मी. ते म्हणजे 3च्या पुढे फोन लावा म्हणे. मधात लावू नका म्हणे. मग काय मी आणला बा 3च्या पुढे आता. किती वाजले आता? 3:30. काय तर मग काय 5 वाजता येते का मजूर ते? हो ना सांगून राहिले येते. ते मारतात म्हणलं. ते फाट्यावर जाऊन बसलं म्हणलं. मजुराची वाट पाहिले आता समजलं मला. तास पाठवला का त्याला? मी काय पाठवलं बा. मला काय माहित आता कोणतं मित्राच्या इकडे सांगा मला माहित आता. घाम घेऊन राहिला इकडे. मग मला काहीच माहित नाही. मग आता ते कसं काय गेलं? मग कोणाच्या इशाऱ्यावर गेलं ते फाट्यावर म्हणे मजूर आणायला गेलं म्हणे. संत्या सांगे म्हणते यायले. मारतील कसं काय माहित. पण आता कंदील बुडा काही बातच इकडचं तिकडे निरा फिरून राहिला. त्यानं म्हणलं असं जाय बा फाट्यावर पुढे नाही गेले पाहिजे असं तसं काही असं द्यायचं. मग लावणं पाय ना कुठं आहे का आहे तर ते मारतेला फोन लाव. फाट्या गिट्यावर आलेत का म्हणा. कुठं काय येऊन राहिला घेऊ. काय आहे काय नाही जरा काढ ना खुलासा. ते गेलेलं आहे तिथं.
बरोबर तसं करावं नाही का हो बरं गेलं मारते ते कसं आहे नाही तर मजूर नाही त्या फाट्यावरून पुढे जायचं नाही कंदीर पुढे आयडिया लढवलं असेल ते काही ना काही हो, काही टेन्शन नाही तसं आपल्या शब्दाच्या बाहेर जात नाही मजूर ते मी म्हणीन तिथंच जाते ते हां मी झाडाखाली माझा फोन आहे आणि तुम्ही मारत्याला फोन लावतो मी काय काय नाही समजतेस मग शिवल्याचा फोन म्हणलं हो काय म्हणते आता लागला वाटते आला वाटते फोन बहुतेक त्याचा मजुराचा बहुतेक येते वाटते आता मजूर हां पाहतो उचलून बोला भावी अध्यक्ष हो जिल्हा परिषद बोला काय म्हणता भावी अध्यक्ष हो 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 ते आहे ते जाऊ दे मी काय म्हणतो पहिले माय ते मजूर आता आणण्यासाठी तू फाट्यावर गेला म्हणते हा कसं काय कोण सांगत तुले काय सांगा लागते ते हा बाबा म्हणे कंदील आबाजी म्हणे जाय म्हणे बा नाही तर मग ते फाट्यावरून असे पुढे चालले जाईल त्याला काही दिसायचं नाही बोर्ड पाटीची हा म्हणून मग इथं आलो आम्ही हो तेच तर आता 3 वाजता येणार होतं म्हणते 3:30 वाजून गेले पण अजून आलं नाही हा काही आला का फोन घेईन तुम्हाला काय येऊ राहिला का म्हणलं हो ना मग पहिले मी तुलेच फोन लावला त्याला लावतो ना आता लावतो हो तर आता कसं झालं मी म्हटलं बा तू तिथं गेला कदाचित आला का मजूर यायचा तर असा डाऊट आहे की तो वावरात येईल बा म्हणून म्हणलं फोन लावला तुले काय काय पागा लाव का मी वावरात कसं काय नेणार मी फक्त त्याला बा दिशा दाखवासाठी आलो मी इथं इकडे आहे बा वावर आमची तर आहे बा तर म्हणलं तुम्ही फोन लावून पहा आम्ही फाट्यावरच थांबतो तो येईपर्यंत हो तुम्ही तिथंच थांबा हो मी फोन लावून विचारून सांगतो तुम्हाला काय पोझिशन आहे 1 मिनिट ठेवा आता तुम्ही ठेवा आणला का फोन त्याला लावा लवकर त्याला काय नाव आहे जमुरा का काय ते बंबुरा काय नाव काय त्याचं लावा त्याला Subscriber is currently switched off. Please try after some time. से आप संपर्क करना चाहते हैं वह अभी स्विच ऑफ है सांगा ते तर स्विच ऑफ म्हणून राहिलं ते त्यानं तर बंद करून ठेवलाय फोन ना मग बंद केला असं लागन ना काय झाला का टाईम हा येऊ द्या बा 3 ते 4 होतच असते हा एवढं का आपल्याला समजत नाही का एवढं हो पण त्यानं फोन त्याला उचलायला पाहिजे का नाही चालू ठेवायला पाहिजे त्यानं मग आता दुसरी गोष्ट तू दुसरा कोणाचा नंबर नाही का अजून त्याच्यातला अजून कोणी असं ना त्याच्यातला बाकीचे नंबर आता मी काय घेणार आहो हे जे मधातला आहे का नाही याच्याशी माझा कॉन्टॅक्ट होता मग आता याच्याशिवाय दुसरा नंबरच नाही ना मापुशी मला ते मनब्यावाल्या नंबर दिला मी त्याला लावला आणि त्या एजंट म्हणे बा मी येऊन जातो म्हणे असं म्हणे आणि मग पुढचं मग आपलं ते सुरुवात झाली मग आपलं सौदा घेऊदा हे ते काय अबे 1-2 नंबर तर घ्यायला होते अजून ते कोण आहे त्याचे कामावाले का नाही आहे का काय हा त्यानंच घेतले तेच गायब झाला असं तर नसेल ना बा एवढं खोटं असते का काही बी मग आता तुमच्या व्यक्तीच्याच गोष्ट आहे ना मग सकाळच्या मग आता येते जरासं माणसाला विश्वास ठेवा लागते 4 नाही 4:30 वाजन ना येऊ द्या तुम्ही जा आम्हाला आता काम करू द्या हो येते हो मारते आहे तिथं फाट्यावर हो ते थांबते वाट पाहते ती पण तरी बी हे बा हो आमच्यावर नंबर दे बा त्याचा हो नंबर घे म्हणलं यायचा आपल्याला लावता येते मग आपल्याला काय कामा येरी हो दे नंबर देऊन दे आपल्या याच्याजवळ आपल्या लक्ष्मणजवळ बरं ठीक आहे घे आता सेव्ह करून घे बरं तो याच्यात हो काढते मोबाईल काढतोय बोला ना लक्ष्मण भाऊ काय म्हणता आता काय आलं का मारत्या फाट्यावर आहे म्हणते तू हो ना आता तुझ्या वावरात आलो कधी बुडा येते सगळे बसला इथं म्हणलं काय काही येते म्हणलं काही आहे का हा लावायला काही दिसले का म्हणलं जाता येतानी काही आले का मजूर टाटा आहे म्हणते मेटेडोर दिसला का अरे काय जे राजा किती टाटा गेले काही मनब्याकडे गेले काही उबरड्याकडे काही तिकडे बहुतेक दारवान काय तुम्ही सांगू नका तुम्ही मग काय तर आपल्या इकडे एकही नाही मग म्हणलं त्याला 10 जणांना विचारलं अरे रामपूर आहे क्या अरे कुछ नाही बोलते रामपूर सब आगे नहीं कर रहे हो मग काय तर वाटच पाहू राहिलो जमुरा विचारायचं ना जमुरा का कोणसा मजूर आहे बोलला लेबर असं विचारायचं 5 वाजून राहिला तरी आता पता नाही वाट पाहू थकलो का आम्ही अरे आम्ही कटायलो इकडे पाणी नाही काही नाही मग हे बा आम्ही आता थांबत नाही म्हणलं आम्ही येतो घराकडे येईन तर येईन लगायचे हो आता कटायलो आम्ही नाही ना थांबा ना अजून 6-6:30 लोक थांबा होतच असते का पंक्चर झाला असं काही असं गाडी एक तर फोनही नाही उचलून राहिला का आराम करते आता फोनही स्विच ऑफ करायला त्यानं काय फोन स्विच ऑफ केला कोणता काय शिवलाल बोले म्हणा तुम्ही काय तिथं जा तर तुम्ही तिकडे त्याच्या वावरात जा तिथं थांबा ते शांताराम भाऊच्या वावरात नी हो ना पाहतो अजून अर्धा घंटा वाट पाहू हो नाही तर जातो ना आहे ना चालू आहे त्याचं हो गंजी लावणं चालू आहे त्याची हो ना शांताराम भाऊच्या वावरात जातो आम्ही थोड्या वेळानं तू सांगतो काही आली तर खबर अर्धा घंटा थांब मग भले पाहता येते पुढचं पुढे नाही बस 6 वाजे थांबतो आपण याच्या पडेल थांबतही नाही हा हो ठीक आहे ठेवतो फोन काय अरे काय कसं काय म्हणलं कुठं आहे मजूर आलं का आता हे म्हणजे आम्हाला विचारते अरे बा म्हणलं आम्ही शिवलेला विचारायला आलो ते मारते फाट्यावर थांबून राहिला कटायला दे मग एकही मध्ये गाडी येऊन नाही राहिला इकडे मग फोन लावून पाय म्हणलं शिवले ते फोन स्विच ऑफ होता त्याचा मग अशी आलतो तर बाबा मग आता कसं काय अजून आले नाही म्हणते का हो ना आता शिवल्या घराकडे गेले जाते हो आता त्यानं गंजी लावून दिली नेमकेच आता चालले गेले आता म्हणे बस बा म्हणे कटायला म्हणे आम्ही हो आताच घरी गेले ते आता 6 वाजून राहिले ना बाबा नसतेच झाले राजा इथं मग आता मजुराचं येते का नाही काय गॅरंटी आहे का नाही मग हो ना एकटा आहे बा 1000 एकरानं ॲडव्हान्स दिला 5000 म्या दिला तुम्ही दिला 20,000 जमा आहे त्याजवळ हा शिवल्यानं तर त्याला फोन पे मारलेला आहे हा अजून त्याचं यायला तर पाहिजे का आतापर्यंत इतका टाइम थोडी लागते काही गोळ गंबाल आहे शेतनी 100% सांगतो ना हो हे आता आपल्याला शिवल्याच्या घरीच झाला संध्याकाळचं संध्याकाळ वाट पाहू आपण आले तर ठीक नाही आले तर मग ते कसं पैशाचं मागाच लागते त्याला हा नाही तर मग काही इलाज नाही आता
ते आपली 1.5 बॅग तर निघाले नाही का? हो बाकीचं आता काढ लागते, आपले पैसे तर वसूल झाल्यासारखेच आहेत. शिवल्याला खडकू देत नाही. हो ना ते तर आहेच म्हणा. जाऊ ना मग संध्याकाळी जाऊ ना तोपर्यंत आले तर ठीकच ठीक नाही का? होतच असते कधी कधी एखाद्या ती उशीर होती. एवढा उशीर असते का काही आपलं? पाहू ना कोणता जमुरा आहे पाहू आता वाट पाहू संध्याकाळपर्यंत. नंतर मग काही नाही निर्णय घ्यायला लागते. मग हार्वेस्टर आहे का मारायच्या फालतूचं? मग आता गुंपा मावशीला विचारलं रस्त्यानं आता येता नाही म्हणे बाबा 4-8 दिवस आता गोष्टच नाही म्हणे. पण आता एवढा मोठमोठे हे घेतले म्हणे सरपंचाचं आहे म्हणे लाईने पाटलाचं. सर हातच चपले आता आपले तर. तसं काहीच नाही. येईन ना हो पाहू ना संध्याकाळी जाऊ आपण त्याच्या घरी. काय नाही तर संध्याकाळ लोक येईन नाही ते. काही विषय नाही त्याचा. अरे शिवलाल भाऊ आहे का घरी? हो बाहेर या बाहेर. हो बाहेर या म्हणलं. शिवलाल भाऊ ढोंगोंडे बाहेर या म्हणलं. शिवलाल भाऊ आले म्हटलं, झुंड आली म्हणलं, मला वाटलंच तरी. अरे या हो या ना अंदर या ना या इथंच आहे वाटते ते. हो चला काशा गिशा बबने आहे. हो बरे सापडले एखादा मग. चला घरात चला. इस समय उपभोक्ता का मोबाइल स्विच ऑफ है, कृपया थोड़ी देर बाद डायल करें. का तुम्ही? हो तेच म्हणलं पाहत आहे फोनावर फोन आहे. आता पण 100 के फोन लावला त्याला. हो फोन स्विच ऑफ उचल सुरूच नाही करू राहिला ते. पण आता ते मी काय करू मग? आम्ही काय करू त्याला? त्याचा स्विच ऑफ फोन आहे ते तुम्हाला समजायला पाहिजे ना. तुम्ही सौदा ते केला ना. मग आम्हाला अटकून ठेवला राजा. 20,000 रुपये आमचे 6 जणांचे पैसे जमा करून घेते तुम्ही. हो ना मग आता काय म्या खाल्ले का म्हणलं. आता सांगा तुमच्या देखताच मी फोन पे मारले त्याला. पण पुढचा आता हे जमुरा आहे फोनच नाही उचलून राहिला तर मी काय करू? ते तू काही कर रे बा. हो ते तुझ्या जबाबदारीवर आम्ही पैसे दिलेले आहे. त्याला नाही दिले आम्ही. त्या जमुरा आहे का कोणता चंबुरा आहे ते नको सांगू. तू आमचे माय 2,000 आहे यायचे. बाकी जे जे असेल ते सगळ्याचे 20,000. लवकरात लवकर तू काय करायचं ते सांग आता. काय करण म्हणजे कसं काय करण म्हणजे काय? आम्ही काय करणार आहोत? शिवलाल भाऊचा काय दोष आहे तिच्या? पैसे दिले त्यांना अजून आला नाही. मग आम्ही काय करू? काय म्हणजे? अरे तुम्हाला बा पैसे लागन आमचे. हो सांगू रे. तुम्ही काय करू म्हणजे? तुम्ही कसं काय सौदे केले तुम्ही? आमच्या सगळं तुम्ही आधी पैसे घेतले असे कसे काय घेतले? हो पैसे बा लागन म्हणजे लागन. नाही तर मी माझा दिमाग खराब झाला का नाही सोडणार नाही मी तुम्हाला. ठिकाणी मी. हो ना पण आम्ही हार्वेस्टर होतो ते गमावलं फालतू राजा. असं वाटलं बा हाय येऊन राहिले ती. तुला माहित नाही का आता कोणा सांग ते संपर्क केला ते त्याला बरोबर करणं तू सारखं करणं त्याला. पुन्हा ते त्याचाच नंबर घेतला आता म्या. त्या मनबेवाल्यानं मला नंबर दिला म्हणे असं आहे म्हणे येतात पण तिकडले. आणि मी पैसे दिले बा दिले. असे तुमच्या देखतात दिले. आता मी काय करू? माझ्या काही दोष नाही याच्यात. सांगा ना तुम्ही. आता मी आता शांताराम भाऊचं आम्ही 7 जणांना आज आता 1.5 बॅग काढली. आता उद्या त्याची अजून 1.5 बॅग काढतो. अजून परवा दिवशी 3 दिवसात होऊन जाते त्याचं 5 एकर दे. आमचा नंबर काही लागायचा बा. अशा तुम्ही 7 मजुरांना काय 56 दिवस लागता का बा? मग आलं पाणी हे झालं ते झालं मग आम्ही का लटकून बसा का म्हणलं? ते काही नाही म्हणलं बा. आमचे पैसे वापस देऊन द्या आम्हाला. आम्ही दुसरे पाहतो कोणी बी. मग कुठं थांबा आम्ही. पण म्या खाल्ले का बा? म्या खाल्ले का पैसे? तुमच्या देखता दिले ना त्याला जंबुरेले. मग आता त्याच्यात ते गेले. तुमचं तकदीर खराब. मी काय करणार त्याला? बाबा म्हणजे आमचंच तकदीर खराब. आम्ही सुटलो का? अरे बाबा हे तर धरायचं नाही बा. तसं काही नाही. पैसे तुम्ही घेतले म्हणलं. हो बा 8 नाही 15 दिवस लागले चालते. माय वार तुम्हाला सोडून द्यायला सांगू राहिला आता. शांताराम भाऊ झालं की माझा 2 नंबर आहे सांगू राहिलो. नाही माय बी हे बा. हो ते सगळ्याच आमचे 5 जणांचं तू मजूर लाव काही लाव. हो तो ऍडव्हान्स घेतलेला. एक तर ऍडव्हान्स वापस दे नाही तर वावर सोंगून दे. हो आम्हाला सांगू नको ते. हो म्हणा ना आपल्याला काय धीरे जसं होईल तसं. हो मग काय करता? हो बरं आहे ना आपल्याला. मग सौदी करायचं काम नाही दुसरी. याच्यातच आपलं सीझन निघते. चालते काही हरकत नाही. हो एका एकानं देऊ मग आता. त्याला काही इलाज नाही. हो ते आता पुढचा फोनच नाही उचलून राहिला. पैसे कोणाला दिले काय दिले सारा मोठा घोर झाला आता. पुढे पाहू त्याची खोल फिटिंग काय करायची. ते कोणतं गाव आहे त्याचं तर पता तर काढतोच त्याचा. त्याला ठेवत नाही कोणता चंबुरा आहे का बंबुरा आहे तर. त्याचा लंबा दुकान नाही वाजीन तर माझ्या नावाचं नाही मी. हो ना पाहतो ते आता सध्या मी गडबडीत आहो. हो नाही तर उद्याच गेलो असतो. ते तू काय करायचं ते 5 बसते आमचे वावर सोंगून दे फक्त बस. हो झाला निर्णय फिट आता. चला म्हणलं चला. मग ठीक आहे ना म्हणलं ना. हो म्हणलं ना. उद्या आता शांताराम भाऊचं पुढे मग झोक घेतो मी आता जसं झालं तसं. हो ते शेवटी आमचा जीवच आहे का नाही. आम्ही का मशनाऱ्या थोडी आहो. जसं झालं तसं करू. मग झालं ना आता. हो ते पैसे तू काढायचं ते काढत बस. हो आमच्या आता वावर सोंगून देतो. उद्या आपल्यावर राहायला सुईला चाल दे आणि बाकी जायची काढून दे. चला रे बघा घराकडे आता.